नमस्तस्यै 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 नमो नमः। सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी। या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थितः। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार। आदिशक्ती आदिमाया नवदुर्गेच्या उपासनेचा म्हणजे नवरात्राचा उत्सव सुरू आहे। त्यावरच आधारित श्री 24 तासच्या जागर आदिशक्तींचा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण दर्शन घेणार आहोत नवदुर्गेच्या 5व्या रूपाचं, ते म्हणजे स्कंदमातेचं। नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता स्कंदमाता या शक्तीचं पूजन केलं जातं। निसंतान भक्तांना कार्तिकेय सारख्या पुत्राचं वरदान देणारी माता स्कंदमाता। माता पार्वतीने सृष्टीची रचना केली आणि सर्वत्र आनंदी आणि सुखाचं वातावरण होतं। मात्र या सुखाला पुन्हा एकदा आसुरी शक्तींचं ग्रहण लागलं। एवढंच नव्हे, सर्व देवतांसह इंद्राचे सिंहासन पण डगमगू लागलं। त्यावेळी जगत जननी स्वर्गलोक वाचवण्यासाठी स्कंदकुमार या पुत्राला हिने जन्म दिला। स्कंदकुमार म्हणजे कार्तिकेय। कार्तिकेय पुढे देवांचा सेनापती बनला आणि आपल्या वीरतेनं आणि पराक्रमानं आसुरी शक्तींपासनं देवतांना त्याने मुक्ती मिळवून दिली। भगवान स्कंदकुमार म्हणजे कार्तिकेयाला जन्म दिला म्हणून या शक्तीला स्कंदमाता असं म्हटलं जातं। स्कंदमाता देवीच्या आराधनेच्या दिवशी साधकाचं मन विशुद्ध चक्रामध्ये स्थिर होतं। या चक्रात साधकाची चित्तवृत्ती लोप पावते। सर्व बंधनामधनं साधकाचं मन मुक्त होतं। सर्वतोपरी एकाग्र चित्ताने साधकाने जर उपासना केली तर मातेचा आशीर्वाद त्याच्यावर कायमच बरसत असतो। सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे स्कंदमातेला अलौकिक तेज प्राप्त झालंय। माता 4 भुजाधारी आहे। तिच्या उजव्या बाजूच्या खालच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे। डाव्या हातामध्ये वरमुद्रा आहे। तेथून ती भक्तांना वरदान देत असते। मातेचा रंग अगदी पांढरा शुभ्र आहे। स्कंदमाता कमळावर आसनस्थ झाली आहे, त्यामुळे तिला पद्मासना असं देखील म्हटलं जातं। मातेचे वाहन सिंह आहे। अशी ही माता स्कंदमाता। आदिशक्ती स्कंदमातेच्या उपासनेमुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यांना परमसुख आणि परमानंद प्राप्त होतो। माता स्कंदमातेच्या आराधनेमुळे भक्तांना भगवान कार्तिकेयच्या आशीर्वादाचा देखील लाभ मिळतो। स्कंदमातेची पवित्र आणि एकाग्र मनाने उपासना केल्यानंतर मोक्षाचा मार्गही सुलभ होऊन जातो। असे हे नवदुर्गेचे 5वे रूप माता स्कंदमाता। नमो नमः।